हरि ओम श्रीहरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं। हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुधिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। अपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। धृतराष्ट्राक विदुरानं रात्री विदुर पोंदाणे म्हाका ಸ್ವಲ್ಪ मन ಅಂತೂ मस्त एक नमने कळवळ गोंदोलो चकड जाता मिगेल मनाक शांती येवची तशी उपदेश दी. धर्म म्हळ्यार कसं न्ही, अधर्म म्हळ्यार कसं न्ही, अन्य कसं दुसरें कसं न्ही, हांव करचें सम्में पांडवाल विशयांत आमी तशें केलेलें सम्में अशें तशें म्हणून विदुरान कितले उपदेश दिले म्हणना. पुराय नमने विशय सांगून ज्या कडेर म्हणालो जावचे पुराय जताचे जता पुराय विधी वैरी ಹೊಂದ್ಸೂನಸ್ आमी करचें कसलें ना म्हणले नंतर हांव कसल्याक मात हुन कोरका म्हण त्या लेवला समीत येयलो तो कोण धृतराष्ट्र जाल्यार कसले मनाक लागनी ताका विदुरान सांगिल्लें जाल्यार विदुराक आशिल्ली कसं न्ही खंयचेय एक चांग विशय सांगले म्हूण जाल्यार हागेल मना भितर गेल्ले म्हूण जाल्यार हागेल मन तिदवल म्हूण जाल्यार तो तिदून घेवन पांडवांक तांगेल राज्य दीत म्हूण कळ्ळें. तितले खातीर विदुरान ताका पुरो इतलें सांगिल्लें. शिवाय आपण व्हडलो ज्ञानी व्हडलो विद्वत आशिल्लो मनीस म्हाका धृतराष्ट्रान सन्मान कोरता त्या परी कसलें आशिना विदुराक कसलें आशिना. विदुर निर्मोही जाल्लेले देखून कृष्ण मागीर संधान आयिल्ले तेन्ना विदुराले घरा वता हांगेल कोणाले घरा भितर वचना पळय कृष्ण. तशी हागेल कसो प्रयत्न म्हळ्यार घोर एक युद्ध जाता. युद्ध जाल्लें म्हूण जाल्यार सर्व निर्नाम जाता. विवेक आशिल्ल्या मनशान तें युद्ध चुकोवचें पळोवका. तांतूय आम हस्तिनावतीचे राज्याचें मीठ खाल्ला म्हळ्यार थंय तांतू ताका सेव करूनाशिल्लो हांव मेगेल राज्य हांव येदोळ थंय जीवन करूनाशिल्लें राज्य हांव व्हरोका म्हळेल खातीर मांद्र सांगिल्लें जाल्यार पळय धृतराष्ट्र ताणें सांगिल्लें कसलें आयकना. ताजे वयर सांगता पळय तुका मना ಸ್ವಲ್ಪ ಶಾಂತಿ मेळटमे म्हूण लेकून आपयलें मेगेल मना कसलें शांती येनी आनी हांव कसो करचें शांत जायनी मेगेल मन कडेन तो सांगता पळय तूं म्हाका उपदेश दी म्हणलें हांव दिल्लें. ते कसन एक चांग विशय आमकां मना गेल्यार आचरणे हाडका म्हणस अनुष्ठाना हाडका म्हणस चांगांतू धर्माचरणेंतू एक आमकां विशय कळका धर्म म्हळ्यार कसो म्हणून दोनीचे आमी कळ्ळल विशय आचरणे हाडका. हांव धर्म सांगलो आचरणे हाडचे तुगेले हातांतच न्हय हांव कसलें करचें. तुके दोळतय ते आचरणे हाडा ते दोळतय हे माया मोह सोणा चेडवाल वयरचे विपरीत मोह तूं सोणा ते दोळतय तुगेलें मन हे अस्थिर जावन वचचें मनांतू चिंता आसची तुका म्हूण कडेन हो म्हणटा कोण धृतराष्ट्र वै रे विदुरा आम सर्वय देवान करची तसलें म्हूण लेखिलां तूं कसलें चुकीसवें येद्दोळ ते आमगेल जिवनान तूं कसलें करूं जेल्वें पुरय देवानान केल्लेलें. विदुर सांगता पळय तुका कितलें पंत सांगचें जबाबदार नातिल्ल्या मनशान तागेल जबाबदार चुकोवन घेवच्या पुरय देवाल वयर घालचें कळ्ळें. आनी मना शांती ना फुडले यो म्हणटा ओ हांव येद्दोळ ते नाटक केलेलें म्हूण सांगून तुका दिसता बाय हांव तुका मेगेल मना शांत जेवचें तसलें उतर सांग म्हूण आपयलें रे. कोंकून मेगेल मना दुखोवन दवरता तूं तुगेलो कसलो उपकारो कडेन वो सांगता पळय तुका लायक उपदेश दितलो आसत न्हय शकुनी कर्णू कणिकू लक्षग्रह आलोचन दिलेलो तो कणिकू ताका पळय आनी हांव कसो न्ही हांव एक सांगून दासय पुत्र म्हाका तांगेलें इतलें ज्ञान येना
कुटीला नी ती तांतू म्हाका कसले गोतना हांव आशिल्लें सिदा उरलोचें तुका समजायनी म्हणजे तांकां काप्पून तांगेल करीन उपदेश घे म्हूण कडेन रे तो सांगता तुका पयलीं म्हज्या विदुरा तूं मिगेल भावू आम्म दुसरेच चपरमका आम्ही दोग जण व्यासाल चोडून मे म्हणून तेदना तो सांगता काही ह्या विशयी तुका मन आशिल्लें जाल्यार रे व्यास कशें म्हणून उडकस करून ताजी रितीर तूं चलत आशिल्लो तुगेल्या मनान तूं मोह भोर नस म्हूण म्हणटा रस कडे रे तो सांगता आतां तूं मिगेला निश्ठूर जेवन उरलोत नाका कळ्ळें तुका मेगेलाच्यान दुखून उरलोचें जायना निश्ठूर उलयता म्हणजे तूं सांग दुखून म्हाका तुगेलें आनी आयकुच्याक कसलें ना म्हूण जायत राया तूं जावन आप्पा येयल देखून हांव तुका उपदेश दिवचे आयल शिवाय हांव जावन हांव खंयचे अधिकारार येवचे तुका उपदेश दिता म्हणून आमी येनी कळ्ळें तूं क्षत्रियू रायू मेगेलोय रायू तूं आप्पो न्हू म्हाका मना संतोश जेवची तशी धर्मा विशयी सांग म्हणटना हांव सांगू का म्हाका तस तूं ह्या परे कसं लायकना तुगेल पुत्र तुका चड जाल्यार हांव म्हणली बे ना न्हय तूं सांगिल् कामां हांव केल्ली न्हय हांव तुका सुरवेक सांगू येता आशिल्लें म्हाका जायना तुका उपदेश दिवन व्यर्थ म्हण हांव कसलें म्हणी तूं उपदेश दी म्हणल्यार हांव दिल्ले धर्मोपदेश तुका तें हित जायनी तूं वच म्हणल्यार हांव वत्ता म्हूण म्हणटना कडे रे तो सांगता काही नाही म्हाका आनीकी कसं ಸ್ವಲ್ಪ सकड ऐकू का म्हण आशिल्लें तसल्यार तूं मेगेल ऐकून प्रयोजन ना तुका उपदेश दिवच्या एक योग्य गुरू जावन आशिल्लें एकल्या हांव आपयता म्हूण सांगून दोळचिम्मी करता ध्यानासक्त जाता तागेल्या मनान तूं एक बाल स्वरूप दिसता तें कोण म्हूण म्हळ्यार रे ब्रह्मपुत्र सनक सनंदन सनत सुजात न्ही म्हूण म्हणटा पळय तशी तांतू सनत सुजात तो दिसता रस कडे रे तो निमगिता इत्याक विदुरा म्हाका कसो खातीर तूं उडगास केल्लें वो सांगता सनत सुजाता म्हाका मेगेल वयर दय दवरका हस्तिनावतीचे आमगेले अरमने तूं येव का म्हणून कडे तो सांगता अरमने म्हाका कसं काम हांव सांगून विरागी म्हाका कसलें नाका लोकव्यवहार म्हाका नाका म्हूण सांगून हांव संन्यास घेवनच कळ्ळें राजकार्य कसलें म्हाका म्हण हांगा थंय राजकार्य करूं कसलें ना म्हाका म्हणटना विदुर सांगता राजकार्या खातीर न्हय हांगा एकलो रायस सांगून मेगल्ला अण्ण म्हूण ताका जाल्यार रे आतां तागेल निमती एक घोर युद्ध जावचेंच तें युद्ध चुक्कोची लायक म्हूण दिसचें हांव कशी सांगल्यार रे ताका मना वच्चना कळ्ळें सामान्य जावन आशिल्लें धर्म न्हू हांव सांगचें म्हाका विशेष जावन कसलें सांगू कळतवे ज्ञान सांगू येता विज्ञान सांगच्या मेज्यान जायना ताका आनीकी धर्मा विशयान तूं संदेह आसा हांव सांगिल्ल्यान तूं पुण्य आसवे पाप आसवे हे लोक आसवे परलोक आसवे मोक्ष आसवे मागीर अशाश्वत खंयचे असल संदेह ताका मस्तस श्रद्धा ना तागेल्या मनान तूं कळ्ळें म्हणटना ताका उपदेश दिवचे अर्हते म्हाका ना म्हूण दिसता फक्त न्ही तूं उपदेश दिवन ताणें युद्ध करचें रब्बयलें म्हूण जाल्यार रे सगळे लोक भरता म्हूण सांगून मिगेले आशी वा सांगता काही सनत सुजात बाई म्हाका वेदांत श्रवण करयल्या रे युद्ध रप्तवे म्हूण म्हाका दिसता म्हूण कळवा सांगता काही मेगेल एका उद्देश कसान म्हळ्यार रे तुमगेले उपदेशान ताका वैराग्य आयले म्हूण जाल्यार युद्ध रप्त न्हय म्हूण सांगून कळ्ळें तो वैराग्याचे रितीर आसवे त्या परीक्षा करूकच तुमगेले उडगास केल्ले लावे म्हणून सांगता रस पळय एक रेशमे हुळूशी जाल्ला तो गूड बांदून घेवन तांत भितर येस ताजे दुखून भायर येवचें ताका खुशी ना आतां त्या गूड बेतून भायर येयल्या मान नवे उबून वचत जाता ना नातला रे गुडान तूं ते रेशमे हुळू व्हरली म्हूण जाल्यार रे गुड शिजयतना तें मरता वय बे तशी हाका हें रायाक पुत्रमोह म्हणलेलें एक व्हड व्याधी कळ्ळें हाका राजनिती सांगून कसलेंय प्रयोजन ना वेदांत सांगल्यार पुणी ताका जातवे पळया म्हूण सांगून म्हणटा वेदांत उपदेशान ताका वैराग्य आयली म्हूण जाल्यार रे युद्ध रप्त नमे म्हणलें विदुराला आशा ते सना सुजात ऋषींक बई सम म्हूण दिसलें तशें तांणी जायत हांव प्रयत्न करता येता म्हूण म्हणलें कुठलें येता म्हणून का जाल्यार ती प्रत्यक्ष जेलींची विदुर स्वागत करता आनी राया सांगता राया धृतराष्ट्रा पळय तुका आतां उपदेश दिवच्याक ब्रह्ममानस पुत्र जावन आशिल्लो सनत सुजातो आयला तागेला की कसो संदेह आसा तें निमगी हांव आनी वता तुका सांगचें हांव कसलें ना कडे रे तो सांगता काय रायो सुरवेक सनत सुजाताक नमस्कार करता मागीर म्हणटा पळय
मृत्यू गेलो का म्हण म्हणेल पुरं जनाला अशी ना मॅ अमृतत्व असं मृत्यू असं सकट म्हणताची वही म्हणजेला रे दशमळ्या कसं नाही म्हण तुम्ही आव ऐकला सनद सुजातान यदिदम शृणोमी न मृत्यूरस्ती ती तव प्रवादम तू गेले का वादच काही कसं नाही म्हणून म्हणा रे तुम्ही सांगताच काही मृत्यू म्हणेल नांची ना म्हणून सांगून जल रे मृत्यू ना म्हणून जला रे देवासुरा ह्याचरण ब्रह्मचर्यम अमृत्यवे तत्कतरन्नु सत्यम एकत वेळे मृत्यू मिळेल ना म्हणजेला रे या देवतेनं ये ब्रह्मचर्य आचरण कोरनो अमृतत्व पावलींची म्हणून ऐकले म्हळ्यार देवासुरानं अमृतमथना खातीर समुद्रमथन अमृत मेळचे खातीर समुद्रमथन केल्लें मृत्यू म्हळ्यार आस तांकां अमृतत्व मेळ्ळें अमृता निमती म्हणून हांव आयकलां कसं तें ताका कसलें प्रमाण आसवें किती एक बरी काणी आत न्ही मे अमृतत्व म्हळ्यार कसं न्ही देहाक अतीत जावन आशिल्ले विशय वे पुरे जना मेळटवे तें अमृतत्व आमी हांगा गोंयचेर आसतना तें अमृतत्व पावच्या साध्य आसवे ताजें एक रहस्य कसलें मस्त प्रश्न निमगेला कडेरी तो म्हणटा सनसुजात ऋषी तो सांगतरस राया मृत्यूक आनी अमृतत्वाक मस्त नमने अर्थ आसा पळय मृत्यू ना म्हण म्हणते ते वय बद्दलची मृत्यू ना म्हणलेले बद्दलचे मृत्यू ना म्हणला मृत्यू ना म्हळ्यार खंय म्हण तूं आलोचन करता मृत्यू ना म्हळ्यार देह न्ही ते पांचभौतीक देह आसा पळय ताका मरण आसा ते नाश आसा मरण म्हळ्यार कसं न्ही नाश जावचे ना जावचे ते पांचभौतीक देह ना जाता जाल्यार भितर आशिल्लो आत्मो देहा दुखून अतीतचे विंगड उरता तशी ताका मरण ना कळ्ळें ताका एक शरीर मेळचें ते शरिराक ते शरीर प्रकृतिस्थ शरीर प्राकृत शरीर कळ्ळें पांचभौतीक शरीर त्या शरिराक रुपांतरस विकारस रुपांतर म्हळ्यार कसं न्ही बाल्य यवन असल पुरय विकारस मूल प्रकृती म्हळ्यार मूल प्रकृती म्हळ्यार आमी लक्ष्मी म्हणटाची ती बाई तिकाय नाश म्हणटात ना कसं न्ही क्षरपुरुष ब्रह्म दुखून ब्रह्मादी देवते दुखून सनसन्न जीवतय गोंयचेर सृश्टी जाल्ले सर्व क्षरपुरुशांत येताची लक्ष्मी अक्षरपुरुष तिकाय नाश ना तिका मूल प्रकृती म्हणटात जेव्हा प्रकृतीचे अधिष्ठात्र म्हणटाची जाल्यार प्रकृती अधिष्ठात्र जावन आशिल्ली लक्ष्मीन केल्ली हांगा पांचभौतीक प्रकृती पळय ती मृत्यू आसूचेची ताका पुरय तशी देवासुर अमृतमथना काणी तूं आयकला पळय तांतू दैवी शक्ती अमर जावन सुका न्हय ताजे खातीर इत्याक म्हळ्यार दैत्य शक्ती ओटो निरंतर युद्ध करूंक म्हळ्यार देवतींक न्ही दैत्यांक निरंतर युद्ध जातर आसता इत्याक म्हळ्यार दैत्य देवतेंगेले सर्वय तांणी तांडून घेवचे दैत्य स्वभाव तो कसो न्ही दुसऱ्यांक मारून तांगेले पुरय वश करून घेवचे तशें ते दैत्य तसला दैत्य स्वभाव कसो म्हूण कळना कोणा दैत्य म्हणचे म्हूण कळना निरंतर युद्ध तांणी करतर आसताची कसल्याक त्रिलोकाचे अधिपत्या खातीर तशी तांतू हे शुक्राचार्यालय मृतसंजीविनी विद्ये निमती दैत्य शक्ती नाश जायना नशें व्हरतशिल्लें म्हळ्यार मरण जाल्यार वापस तो वंचयत आशिल्लो ताजे खातीर दैवी शक्ती अमर जावन आसल्या मात्र युद्ध केल्लें समजता युद्ध करतना समज आमकां एक रिजल्ट मेळटा म्हळ खातीर दैवासुर हे संग्रामांत दैवशक्तीन निरंतर आसुका म्हणलेले इच्छेन परमात्मान तांगेल करीन समुद्र मथन करयले तांतू अमृत येयले जल्वे हे एक रितीर वय जाल्यार त्या विशय खंयचो जालो दिवी देवलोकाचो जाल्यार हे मृत्यूलोक म्हणटाचे मर्त्य लोक म्हणटाचे मृत्यू हांगा आसाची आसा जाल्यार मृत्यूक कारण कसं न्ही म्हूण म्हळ्यार मोह अविवेक अहंकार अज्ञान दुरभिमान विपरीत ज्ञान देव ना म्हणचे असल पुराय हाका मृत्यूक कारण म्हणचे पशी मोह म्हळ्यार मृत्यू अविवेक म्हळ्यार एक नमने मरण अहंकार दुरहंकार अभिमान दुरभिमान हे पुरे एका रितीर मरण पावचे अज्ञान तांत होड मरण तशी तशी सांगेत आमी जाल्यार पळय हांगा या ज्ञान पाविले देवाल तात्विक ज्ञान पाविले ज्ञानींक कळ्ळें
अमृतत्व कसल म्हूण सांगली कुडले कळटा जाल्यार हांगा धृतराष्ट्रा तुगेल तसल्यांक अमृतत्वा विशयाचे अमृतत्व मृत्यू म्हळ्यार कसं न्ही अमृतत्व म्हळ्यार कसं न्ही म्हणली कुडले अमृतत्व म्हळ्यार कसं न्ही म्हूण सांगली कुडले तुक्का मोहा बुड्डिल्याक हांव सांगलें वत मृत्यूक मोह अविवेक अहंकार अज्ञान पुरय नांव आसा व्यवहारीक नांव ह्या पळय तें पुराय तुगेल अंगांत आशिल्लें देखून तुक्का तुगेल मन अपक्व मन तुका अमृतत्वा विशीं कसं सांगचें तूं इतलें अर्थ करून घे कसं न्ही म्हळ्यार खंयची कर्म तुगेल कर्तव्य कर्म सात्विक कर्म म्हळ्यार कसं न्ही निश्काम कर्म म्हळ्यार कसं न्ही म्हूण लेखल्यार तुवें ताका निश्काम कर्म करचें फलापेक्षिनातील कर्म आनी तुगेल कर्तव्य कर्म खंयचें म्हळ्यार तुगेलें वर्ण आनी आश्रमाक उचित जावन आशिल्लें म्हळ्यार तूं क्षत्रियो तशी तुगेलो आश्रम आतां ग्रस्त आश्रम अंत भितर तूं कसलें कर्तव्य कर्म कोरका म्हूण तुका कळ्ळें तें केल्लें पुरे निश्काम कसले अपेक्षेनान अशें केल्लें म्हळ्यार आतां तूं अपेक्षेन तूं अस मिगेल चेडूं राज्य तशी अपेक्षेन तूं तें पुराय सोण केल्लें तूं त्या वेळाक ते तुका कर्मयोग्य म्हणून घेता कर्मयोगी कोण आसा तांणी मृत्यू पावनाची म्हणटाशी म्हळ्यार सुरवेक तुका सांगला देहा मरण आसा आत्माक ना तेची हें आत्म केदन परमात्माले वता पळय तेदन अमर जाल्लें म्हणटाची जल्व्या केल्या वजन अशी सांगताची केल्या वजन ना बा मृत्यू ना म्हणटाची जाल्यार तूं क्षत्रीय न्हय तूं मस्त मोह पावच्यानच आनीक कसं म्हळ्यार हें गेलें हांव म्हणलें अज्ञान आसा पळय हेंच मरण कळ्ळें हांगा हेंच लोकांक तूं अनुभव करीत आतां देह तांतू आत्म ना नातल्यार ते चैतन्य ना जड जाल्लें वळवे तेदना तें कोण तें देहान तो आत्म चमकल कुडलें हें हांव हें देहचें हांव म्हणून तें भ्रम हें म्हणटाची कळ्ळें निजावन देह तागेल न्हय तें आत्माक हांगा देवान साधन करूं दिल्लेलें तें देह मेगेलें म्हूण लेखचें आनी हांव स्वतंत्र म्हाका कोणेंय निग्रह करतलो ना म्हूण लेखचें परमात्मा म्हणून लेखलस हांव स्वतंत्र तागेलें अधीन म्हूण अर्थ करना शिरपचें हे पळय मरण म्हणून म्हणटाचें हाका अविद्या अज्ञान म्हणटाचें तेच मोह तेच मृत्यू तेच निमती पुनर्जन्म जाता तशें जावन पळय खंयचे विशयो मेगेल न्हय म्हूण गोतसून मेगेलें म्हूण सांगून भ्रमेंत पडता पळय ताजे निमती मरण जेवचें ताका प्रमाद म्हणचें तें प्रमाद सोडली म्हूण जाल्यार ताका अमृतत्व म्हणटाचें कळ्ळें म्हळ्यार अन्यात्मनात्मबुद्धिर्या आस्ते स्वमिती यामती अविद्या तरुसंभूती बीजमेतद्विधास्थितम म्हूण सांगून विष्णू पुराणां सांगलां तशी अमृतत्व म्हूण म्हणलेलें येवका म्हूण जाल्यार मोह सोडका म्हूण जाल्यार धृतराष्ट्रा इतलें सांगल्यार तागेल्या मनाक कसलेची पुर्ती जावन कळ्ळी म्हूण कळना नशी रब्बनी तेदन तागेल्या मनान येता धृतराष्ट्राला मनांत हें तसलें राज्य मेगेल न्हय मॅ हें चेडूं मेगेलेत न्हय हें देह मेगेलें न्हय म्हूण म्हणलेलें सकडी मन आयलें यो सन सुजाता गुरू म्हाका कसलें सांगता म्हूण म्हणलेलें ताका एक नमने गोंदल शिजलें मनांत जाल्यार हें आसा पळय सन सुजात उपदेश दितोर वताची धृतराष्ट्रा इंद्रो देवेंद्रो आनी विरोचन बलील पूत दोन जनांय प्रजापतील गुरुकुलांत वास करून आत्मपरमात्मा विशयी उपदेश पावल्यांची जाल्यार विरोचनान ते सम अर्थ करूंक घेनाशी मेगेल शरीर आत्मा म्हूण सांगून भ्रमेंत पडलो जाल्यार इंद्राक मात्र मनाक कळ्ळें कसन म्हळ्यार आत्मा दुसरें देह दुसरें म्हूण ते आत्मबुद्धी आशिल्ली देखून देवतेंक युद्धांत विजय जाले कोणाक देहात्मबुद्धी आसा असुर म्हणटाची म्हळ्यार हें देहाच्या आत्म म्हूण लेखतले तांणी केन्नाय सोल्वताची कळ्ळें प्रमादात वै असुरा पराभवन अप्रमादात ब्रह्मभूता असुराश्च प्रमाद म्हळ्यार तेंची गोंदळ म्हणटा पळय ताजी निमती असुर सोलवलींची तेची अप्रमादात कोणाक मनांत भ्रमिना गोंदळ ना तांणी गेलवलीची कोण तांणी सुर म्हळ्यार देवते कळ्ळें तशें जावन धृतराष्ट्रा मोह सोडी मोहाची मृत्यू कळ्ळें ते कशी तुगेले कडेन येतले
कसा म्हूण कळना कळवे तशें जावन आनीक कसं म्हूण म्हळ्यार ಕೆಲವು ಜನ अनेक विशय सांगता तुका मृत्यू म्हळ्यार यम म्हूण म्हणटले जे न्हय आसाचे हां ते एक रितीर त्या बाई समज जाल्यार यम म्हळ्यार कोण नियंता म्हणटात ताका म्हळ्यार यम यती नियंता नियमन करतलो पूर जना नियंत्रण करता तो प्रति एक व्यक्तीले पाप पुण्य पुराय मना दवरूंक येता एक लेखार लॅक दवरूंक येता म्हूण येता अंकी अंश म्हणटा पळय अकाउंट परमात्माले अंश तो यमो वैवस्वतो राजा यस्तवेश हृदि स्थितः तेन चेद विवादस्ते मा गंगा मा कुरून गमः म्हूण मनुस्मृतीन तूं सांगला म्हळ्यार हृदयांतू कळवे नियंत्रक जावन पळय हे दुष्यंत महाराजाल काणी आमी हाजे पयशी फुडें पळयला महाभारतांत दुष्यंत महाराजा शकुंतले पळोवन कळला ही कांबार डिकून घेतला बाई म्हूण जाल्यार तो मनान ताका मनांत पुरे कळ्ळा रे तोंडान ती कोण म्हूण म्हाका गोतना म्हणटा पळय तेन्ना तिणें एक उतर म्हणूच न्हय तुगेले मनान तोसूचें यमा निमगी तूं म्हूण सांगून म्हळ्यार हृदयांतूची नियंत्रक करचें हांगा यम म्हळ्यार मृत्यू देवते यम न्ही हांगा यम म्हळ्यार नियंत्रण नियमन करचें परमात्मा ताका निमगी कळवे तेन्ना तूं मुखार सून पापनाश करचे खातीर कुरुक्षेत्राक गंगेक पुराय स्नान करता म्हणना समज चल्ल्यार तेच पुरो तुका म्हणून दुश्यंताक शकुंतलेनी सांगचें आसा पळय तशी हांगा यम परमात्माले एक अंश तो कळ्ळें भिन्न अंश म्हणटाची तो कशें आसता म्हळ्यार चांगाक चांग दिता वायटांक वायट दिता ಕೆಲವು ಜನ ನಿಜಾವನು ಯಮಕ ಪರಮಾತ್ಮ ಪಿತೃಲೋಕಾಂತೂ ದಬರ್ತಾ ಯಮಲೋಕ ತಾಗೆಲ್ ರಾಜ್ಯ ಕಳ್ವೆ ಹಂಗ ಮನುಷ್ಯಾಂಕ ತಂग ತಂगेल कर्माकनुसार जावन काम क्रोध इत्यादी भाव बाध्य दिता लोभ एकले काम क्रोध लोभ मोह मद मासर या पुरे मरणाची कळवे इतले पुराय सांगता नव्हतो पळय आमकां आयकतना कश्ट म्हूण दिसता जाल्यार भगवद्गीता निमाजिल्ले जन अर्थ जते कळवे धृतराष्ट्र मात्र ताणें ताका भगवद्गीते उपदेश ताका संज्ञान सांगल्यार ताका कळना मुखार सून मस्त धृतराष्ट्राल मन इंका तर आसता ताका एक बसलात मात्यान तुका कसं म्हूण म्हळ्यार भीष्मानय विदुरानय तुका पुत्र मोह म्हूण म्हणला आत्ता सनत सुजाता सांगता यम तुगेले हृदयांतू बसता म्हूण पुरो जनाल हृदयांतू बसता म्हूण कळवे हागेल मन चंचल न्हय तसल्यार मेगेल यम कोण खंयच्या रुपार येता चंचल मन न्हय एक पंत शकुनी एक पंत कर्णू एक पंत कणिकू आनी पुरे भयंकर आकारार ताका दिसताची एक क्षण कुडले ना तांणी मेगेल हितैशीची तांणी म्हाका मोगाचेची तांणी मेगेल चांग पळोवचें मेगेल दुर्योधनाल चांग पळोवचें म्हूण सांगून ते पळय मोह नव्हते तांगेल निमती मरण जत्ता म्हळ्यार भावना येयली कुडले तागेले मोहाविश्ट मन आसता पळय ना तांणी मेगेल प्रितीचें म्हूण तांकां लोकून घालता आनी युधिष्ठिरू अर्जुनू हांणी पुरे तागेले मृत्यूशी दिसता ताका आनी मनान तूं लेखता खंय हाका कसलें राज्य दिवका मेगेल पांडूल पुतू म्हूण हांणी पुरे म्हणटात न्हय कोणाकी जल्लो न्हू तो खंयचे देवत येयलो म्हूण म्हणटाचे अधर्म वय न्हय आनी ताका कसलें मेगेल राज्या वयचें मोह म्हाका न्हय बा म्हाका मोह ना म्हूण तागेले मनांत तो समर्थन करून घेता तेदना एक न्हू तो बसला न्हय पुरे मनान तूं कसो विचार येयले तें समर्थन करूंक सनत सुजाता ऋषी निमगिता ताका कसो आलोचन करता रस्तो म्हूण तेदना तो सांगता तूं मोह म्हणली न्हय म्हाका ताजें मोह म्हळ्यार तें ताजे अर्थ कसले तर म्हाका कशें तूं अन्वय करून सांगिल्लें म्हाका कसो मोहस म्हूण सांगून म्हाका अर्थ जैनी म्हूण मोह म्हळ्यार कसलें न्हय मोह मृत्यू वय इत्याक बसो मोहाची मृत्यू म्हूण म्हणटाची मोह मनांत येयली कुडले सगळो दीस आशी आसक्ती कडेन मन वता कळ्ळें कितले सूख भोगला रे आनी भोगू का म्हणलेले आशी मरण पर्यंत म्हाकशी येता जल्वे मरण जल्ले अनेक जन्मा येता नाही पुडली जन्माचे कर्मा निमती भोग वासने जिवाक येता तशी कोण हे भोग करून अदपतना वतकी ताणें मृत्यू म्हळेले दंटुचें ना केद्दां ना सत्स्वरूप
परमात्म आत्म आज जे यथावत ज्ञान मेळट की त्यातनं बोगा दुखून आपापी बिडगड जाता कळवे तशी पळय ज्ञानी जन मना येवचे मोहाचे भ्रमेस पळय मोहा निमती जेवचे भ्रमे ताका मिथ्यार्थ योग म्हणजे कडे रे धृतराष्ट्र निमगित तद्वै महामोहनमिंद्रियाण मिथ्यार्थ योगस्य गतिर्हि नित्या मिथ्यार्थ योग म्हळ्या कसने मिथ्यार्थ म्हळ्या कसं अಯ್ಯೋ रया तुका इतले वेळ दुखून सांगला आनी की कळनी मे मिथ्यार्थ म्हळ्या कसं गोतस्वे आमकां कसल मेळना कसल मेळू ना आमगेले कसल ना हाका पुरे आश पावचे आनी आमगेले कसं अस ते शाश्वत म्हूण लेखचे कळवे खंयचे खंयच्याक नाश ना त्या विशयी आमकां मनाक वचना ना शिरापचे नित्य म्हळ्या कसं न्ही अनित्य म्हळ्यार कसं न्ही म्हळ्यार ज्ञान ना शिरापचे हाका बरें मिथ्यार्थ योग म्हणचे तुका एक चंद उदाहरण दिता पळय म्हणून सनसुजात उदाहरण दिता कसं न्ही म्हणून म्हळ्यार मरुभुमी वताची तेदंत एक बिसिल गुदुरे म्हणटाचे म्हळ्यार मरिचिका म्हूण दूर दुखून पळयतना उद्दा आसल्या बरें दिसता त्या मरुभुमीन थंय तानी जेवची चड न्हवे अयो ते दूर पळयतना उद्दा अशें दिसून आश पाम धांवताची उद्दा पिवची म्हणून लागीं वतना उद्दा न्हयतय थंय रामस इत्याक म्हळ्यार ते उद्दास अशी दिशिल्ले दोळ्याची भ्रमी ते कळ्ळें तशीची तुका कसं यान्मय करता म्हळ्यार शरीरची मेगेले म्हूण सांगून तूं लिखता न्हय तद निमती कसं जालें तुगेले शरिरा सुखा खातीर यद्वा तद्वा कसं की ज्ञानान विपरीत ज्ञान म्हणटाची कळ्ळें पापस पुण्यस कसं सांगल्यार रे मनावर नाशी यद्वा तद्वा तू कसम दिशिल्लें तूं कोर न्हू कसं किरी तिरी आसता पळय तेंच चुकी आनी की तुका मिथ्य म्हळ्यार सांगची कशी म्हण म्हळ्यार रे हे संवसारान तूं संवसार म्हळ्यार रे सिसडी म्हळ्यार रे आतां उदकांत आमी पडताची म्हूण लेखया उदका पडतना आमकां दांठून वचूंक कसलेंय मेळना कडेन थंय एक सिसड दांठून मा तरस सिसडी पोवन तरस सिसडी पोवचें जाता सिसड ताजे फाटीर बसून वचा म्हूण लेखला रे ताजे फाटीर बसले कुडले तुका मरण ना मे उदकांत तूं पोवन तुका पोवचें जायना जाल्यार तूं मरता सिसडी फाटीर बसला रे तेवूय तूं मरता इत्याक म्हळ्यार रे सिसड तुका खाता तशीची कशी त्या सिसडी वयर बसून दांट वता म्हणलेले एक नमने भ्रमिकी मोहकी तशीची अन्यायान संपादन केलेलं ऐश्वर्य पदवी राज्य सिंहासन कसले वरना कळ्ळें यथार्थ ज्ञान म्हळ्यार कसं न्ही म्हूण म्हळ्यार हांगाचे पुराय सोणू वतना आमगेलो कसलेंय येना येवचें कसलें म्हळ्यार आमी हांगा केलेलें धर्माचें आचरणां पाप आनी पुण्य म्हणटा पळय तें मात्र येवचें इतलें लेखल्यार ताका यथार्थ ज्ञान आयला म्हूण येता कडेन रे मागीर निमगीत तें यथार्थ ज्ञान येना नशिरापची इति निमती कसलो अडचण तो सांगता त्या मनाचे भ्रमी न्हय कळ्ळें मनान तूं जेवची ती आशी आनेक दुसरेक हें जायी तें जायी म्हूण कळ्ळें मनाक मन कसं कसो चंचल जालेलें देखून सगळो दीस म्हाका कसो जेवका कसल मेळका कसं लाश असली उडगास करता आनी तें जाय आशिल्लें हें जाय आशिल्लें आनीक जाय आशिल्लें दुसरेक जाय आशिल्लें म्हूण लेखता हाका पळय मिथ्यार्थ योग सांगला हांवें हाका मना भितर जाय आशिल्लें लेखचें पडटा ताका अविद्या म्हणटाची कळ्ळें आनी असल अविद्या कसं म्हणटा सुप्त बयके म्हणटा पळय ते नियंत्रणा येना सगळो दीस तें जाय हें जाय म्हळ्यार लेखन म्हणे हप म्हणटाची म्हळ्यार जाय आशिल्लें म्हूण ताका आकुती म्हणटाची पळय मनान तूं नाका जाल्ले विशय येवन हें जावका म्हूण दिसचेंच पळय तें अविद्या जावकाची मेळना नातलें जायना एक नमने हप म्हाका केन्ना मेळटा कशें जाता कसलें इतें ताका आकुती म्हणचें कळ्ळें जवो चित्ती म्हूण म्हणचें कशी म्हूण म्हळ्यार तुका एक सांगचें अविद्या आस पळय तें मनशाल मना मुट्टो खेळटा कळ्ळें ते अविद्या निमतीची आशी आयली आशी निर्वसन म्हळ्यार क्रोध येयले क्रोधा निमती लोभ जाल्ले कामा संगात संजायते कामः कामात् क्रोधो विजायते क्रोधात भवति सम्मोहः हें जतरस एक आशे जाल्ली कुडल्या आनीक आशे जाल्ले कुडल्या आनीक अशीची आशे निमती काम लोभ क्रोध पुरयतोर आसता एक नमने
सर्कलशी हें सर्क्युलर म्हळ्यार जे तरसचे एक नमने एक चक्रशी तशी खंय हे पळय जेवचें मनांत कळ्ळें. मन हाक पुरे कारण ताजे खातीर मन निग्रह करू सुरवेक शिकूका आनी मन शुद्ध जावका. धृतराष्ट्रा मागीर अर्थ जायनी सनसुजाता कळ्ळ्याक मन शुद्ध जेवचें कसलें म्हूण सांगल्यार कळना. अप्पासय सांगलें कसं बसवें आशीची मन शुद्ध जेवचें कारण कळ्ळें. आशी जल्ली म्हणले कुडले आशी निर्बरसून घेवची कशी म्हूण ताजी म्हापशी धांवली म्हूण जाल्यार रे कळ्ळें. आशय पुरयकी जायना आनी म्हळ्यार आतां एक आशी पुरयसून घेतली म्हळ्यार आनेक आशी आयली ती पुरयसून घेतली म्हळ्यार आनेक आशी आयली अशी आशा तर आसता हाजी पुरयकी जायना ना शिरपता अपुर्या म्हण अपूर्ण म्हण म्हणटाशी अपुर्या कितली घेतल्यार मागीर पावना जाल्यार कोण आशीची सोडता पळय मागीर ताका काम खंय क्रोध खंय न्हय. तशें जावन न्हू तुका एक रिती सांगूचें मनान तुला आशी दुराशी म्हणटा पळय त्याची मृत्यू कोण हें पळय सोडता की त्याची अमृत्यू म्हूण म्हणटाची जाल्यार आतां कितें कर तूं जाल्यार म्हाका कसले बाई उपदेश दिताची मिगेल चेडवांक राज्य मेळका म्हूण लेखची ती आशिवे मिगेल चेडवान संतोशारा सुका म्हूण लेखची आशिवे तांगेल राज्य तांकां तांगेले जावन न्याय जावन आब मालगडपूत म्हणटना पित्रार्जित आस्ती राज्य म्हाका मेळक आशिल्लें. हांव जात्यंत जालें देखून पांडू मेळ्ळेलें पांडूक सुरवेचे पूत जल्म म्हणले कुडलें तशी लेख न्हय न्हय. हांव राज्याचे अधिकारी जावन आशिल्ले देखून मेगेल चेडवान मेळका तांचे भितर कसो आस म्हूण म्हणलेलें तागेल मनांत येताना तो ताका किरकीर जावन तो सगळे प्रश्नेच गुंडायता कळ्ळें. प्रश्न येता तागेल्या मना आतां सनसुजाताक अमृत्यू विशयी सांगता आसतना आतां तो सगळे गुंडायता पळय तो सांगता सनसुजात गुरू हांव आयकलां यज्ञ याग अनुष्ठान वेदोक्त कर्माचरण हाजी निमती जावन पुण्य लोकाची प्राप्ती जाता म्हूण कळ्ळें. तसल्यार ते पुरे उत्तम पुरुशार्थांत मेळटा म्हणून सर्व वेद सांगतात न्हय. जाल्यार ह्या रितीर आचरण केल्ले जनाक म्हळ्यार कोण पुरुषार्थ प्राप्ती खातीर म्हळ्यार पुण्य लोका प्राप्ती खातीर आशी पावतकी ते अमृतत्व मेळना म्हूण म्हणटात न्हय. ते कसल्याक बाई तुका हांव कसं म्हणलेलें कर्म करी कर्म करतना निश्काम जावन करी पाप पुण्य पापा विशयी सोणू कोरका पुण्य संपादन जावका स्वर्ग लोका वचुका उत्तम लोकांत राबुका ही पुरे आशी सोणू निश्काम जावन करी ताका म्हळ्यार पुण्य संपादन एक वाट कसं न्ही सत्कर्म आचरण कळ्ळें. जाल्यार आतां सत्कर्म आचरण करतना तूं सकाम जावन केल्ली म्हूण जाल्यार तुका पुण्य लोक प्राप्ती जाता खंडीत. जाल्यार अमृतत्व प्राप्ती जायना इत्याक म्हूण म्हळ्यार कर्म करून सत्कर्म करून संपादन केलेलें पुण्य लोक आसा पळय त्या पुरे अशाश्वत वापास थंय देखून हांगा येवन हांगा येतरी वापास सत्कर्म करून वापास स्वर्ग लोका वचे वापास येवचे वापास वचे हेंची जत शिवाय अमृतत्व कडेन वचचें जायना. ताजे खातीर हांगा आसतना उपासना ध्यान ज्ञान भक्ती निधिध्यासन हे पुरे करून कळ्ळें परमात्माले अनुभव घेतल्यार ताका अमृतत्व म्हूण म्हणटाची म्हूण कडेन वो सांगता पळय म्हाका तो पुरे अर्थ जाले. म्हाका मृत्यू म्हळ्यार कसं न्ही अमृत्यू म्हळ्यार कसं न्ही म्हळ्यार संदेह मनांत आशिल्लें. आतां तूं पळय सांगलें म्हाका कळ्ळें आत्मो ताका जनन ना मरण ना अनादी अमृत स्वरूप वेदांत हांव हें पळय वाचिलां जाल्यार तितली शुद्ध जावन नाशिल्ली आत्मा हांगे तर अज्ञान जावची कशी संवसारा बंधना पडची कशी ताका संवसाराक बंधना घालेलें कोणें कारण कसं हाका आतां शुद्ध आत्माक बंदाबस्त कशें येयलें म्हळ्यार बंधन कशें येयलें हें बंधनान दुखून सोडवान घेवपाक ताण कसो करता. शाश्वत सूख म्हळ्यार खंयचें सांगचें तें पावन घेवची कशी शाश्वत सूख पावच्या साध्य आसता हें पुरे म्हाका ताबत उपदेश करता. तेदना सांगता भारी कश्टा विशयी तूं निमगेलें तुका सामान्य जावन आशिल्ले एक विशय सांगतना मना वच्चें हें भारी एक नमने कश्टा विशय हांगा विभेद योग म्हूण म्हणलेलें एक आलोचना करयत म्हूण म्हणटना तो सांगता विभेद योग म्हळ्यार कसलें म्हूण म्हाका सांगतवे तूं. तेदना सनसुजात ऋषी कसलो उपदेश दिताची ते आमी पायचे दिसाक पळोवया.
आजी सांगेल सरबाई परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता काही नमाच्या मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृते स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.